हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद सगळ्यांना. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीची बुक लिस्ट. आपल्याला कोणकोणती बुक हवी आहेत, कोणकोणती बुक आपण वापरायला पाहिजेत. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही स्टार्टिंगला मित्रांनो हे बघा, स्टेट बोर्ड ठोकळा वापरला पाहिजे तुम्ही. मित्रांनो, आपल्याला स्टेट बोर्डची जी पुस्तकं असतात ती प्रत्येक पुस्तकं जमा करणं किंवा कोणाकडून मागून आणणे हे शक्य होत नाही. त्यामुळे स्टेट बोर्ड ठोकळा गणेश सुरेश काळे सरांचा आहे. यामध्ये सगळी स्टेट बोर्डची पुस्तकं याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली आहेत आणि विषय वाईज दिलेले आहे. भूगोल, त्यानंतर इतिहास नंतर राज्यशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि सामान्य विज्ञान. हे बघ मित्रांनो, मांडणी पण एकदम व्यवस्थित आहे, कलरमध्ये दिलेलं आहे, वाचायला पण एकदम मस्त वाटतं. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही स्टेट बोर्ड पुस्तक वापरा. हे वाचून झाल्यानंतर जीकेसाठी मित्रांनो एकनाथ पाटील तात्या पोलीस भरती यांचा ठोकळा हा वापरा जीकेसाठी. मित्रांनो ही दोन पुस्तकं सफिशियंट आहेत, तात्याचा ठोकळा आणि स्टेट बोर्ड पुस्तक. इव्हन तुम्ही एक्स्ट्रा पण वाचू शकता, पण सुरुवातीला तुम्ही ही दोन पुस्तकं नक्की वाचा. त्यानंतर मित्रांनो मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आहे मराठी व्याकरण, परिपूर्ण मराठी व्याकरण. हे पुस्तक तुम्ही प्रिफर करू शकता, किंवा तुम्हाला जर डीपमध्ये मराठी पाहिजे तर तुम्ही मोरो वाळंबे सरांचं वापरू शकता. पण ते MPSCची मुलं वापरतात. जे मुलं नवीन आहेत ते तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. मित्रांनो, त्यानंतर येतं गणित बुद्धिमत्तासाठी कोणती पुस्तकं वापरायची. मित्रांनो, गणित बुद्धिमत्तासाठी मी 3 पुस्तकं प्रिपेअर करील. पहिलं म्हणजे सचिन ढवळे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. मित्रांनो, त्यांचं बेसिक पुस्तक पण आहे आणि बेसिक सराव PIQ पुस्तक पण आहे. त्यामुळे हा बेसिक सराव PIQ पुस्तक आहे मित्रांनो. दुसरं पुस्तक आहे गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वस्से सरांचं. सगळ्यांना माहीत असेल सतीश वस्से सरांचं गणित बुद्धिमत्तासाठी. हे पुस्तक तुम्ही वापरू शकता, किंवा नितीन महाले सरांचं पुस्तक वापरू शकता. या 3 पुस्तकापैकी तुम्ही कोणतंही एक पुस्तक वापरू शकता मित्रांनो. आवश्यक नाही की तिन्ही पुस्तक घेणे, तुम्ही कोणतंही एक वापरू शकता. मित्रांनो, त्यानंतर येतं आपला प्रश्नसंच, किंवा आपल्याला सराव करायचा असतो. तुमचा बराचसा अभ्यास झाला असेल आणि तुम्हाला आता सराव करायचा आहे. त्यासाठी विठ्ठल बडे सरांचं आहे एररलेस 44,000. हा पार्ट 1 आहे मित्रांनो. यामध्ये गणित बुद्धिमत्ता नाही आहे. पार्ट 2 त्यासाठी वेगळं आहे. त्यामुळं तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही घेऊ शकता आणि आपला सराव करू शकता. मागील वर्षातील झालेले सर्व प्रश्नसंच यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तुमचा कोणताही मार्क जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती द स्मार्ट बुक. हे सिद्धेश्वर हाडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो. यामध्ये सर्व प्रश्न दिलेत मित्रांनो. सर्व वाचायला पण तुम्हाला एवढं हार्ड जाणार नाही. एकदम टॉपिक वाईज खनिज संपत्ती, महाराष्ट्र संकीर्ण, अभयारण्य, उद्याने, आतापर्यंत जेवढे प्रश्न झालेत तर टॉपिक वाईज प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. समजा भूगोलमध्ये भारताचे पर्वत, डोंगर, बेटे यावरती जेवढे पण प्रश्न आलेत ते टॉपिक वाईज मित्रांनो सगळे प्रश्न दिलेले आहेत. हे जर 45,000 जम्बो तुमचं पूर्ण वाचून झाले असेल मित्रांनो तर तुमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर चालू घडामोडीसाठी आपण लक्षवेध सगळेजण वापरतात. त्यानंतर जर तुम्हाला 1 लाईनर चालू घडामोडी वाचायची असेल तर राजेश भराटे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो, ते तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, चालू घडामोडीसाठी मार्केटमध्ये खूप पुस्तके आहेत. आपण ही पुस्तके वापरू शकता, किंवा जे जास्त करून वापरले जाते आपल्या जे सिनियर मुलं आहेत त्यांना विचारून पण तुम्ही कोणतंही एक पुस्तक घेऊन वाचू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर एक्स्ट्रा वाचायचे असेल तर पंचायत राज किशोर लवटे सरांचं आहे. पंचायत राज या विषयावरील सर्व प्रश्नाचे डाऊट यामध्ये क्लिअर होऊन जातील मित्रांनो. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये एक्स्ट्रा पुस्तके खूप आहेत.
आपला जर अभ्यासक्रम जर पूर्ण झाला असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पुस्तकं घेऊ शकता मित्रांनो. पण जर ही बेसिक सुरुवातीची पुस्तकं जर वाचून झाली नसेल आणि तुम्ही एक्स्ट्रा पुस्तकं घेत बसलाय तर अभ्यासाचं जास्त बर्डन येतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पुस्तके कमी आहेत तेवढंच चांगलं. त्यामुळे कमी पुस्तकं वापरा आणि कमी पुस्तकं जास्त वेळेस रिव्हिजन करा मित्रांनो. त्यामुळे आपला अभ्यासक्रम व्यवस्थित होतो आणि लक्षात ठेवण्यास सोपं जातं.